पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव अर्ज भरण्यासाठी दाखल। ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, तर पालघरमधून अर्ज भरण्याआधी डॉक्टर हेमंत सावरा यांची भव्य रॅली। अमित शहांच्या आज रत्नागिरी आणि सांगलीमध्ये सभा। कोल्हापुरात घेतलं अंबाबाईचं दर्शन। रावसाहेब दानवेंनी घेतली अर्जुन खोतकरांची भेट। खोतकरांचे सर्व गैरसमज दूर, उद्यापासून ते माझा प्रचार करतील, दानवेंचा दावा। महाविकास आघाडीला नाशिकमध्ये धक्का। ठाकरे गटाचे निष्ठावान नेते विजय करंजकर यांनी अपक्ष म्हणून भरला अर्ज। पवनराजे हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून 2 महिन्यात सत्य समोर आणा। ओमराजे निंबाळकरांचं शहा आणि फडणवीसांना आवाहन। वडिलांची हत्या करून राजकारणामध्ये येण्यास भाग पाडलं, निंबाळकरांचं वक्तव्य। सुप्रिया सुळे यांच्या बारामतीमधल्या प्रचारामध्ये प्रतिभा पवारही उपस्थित। महिला मेळाव्यात आवर्जून सहभाग। राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी जाहीर। सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींच्या उपस्थितीत थोड्याच वेळात अर्ज भरणार। राहुल गांधींनी अमेठी मतदारसंघ सोडल्यावरून पंतप्रधान मोदींची खोचक टीका। राहुल सर्वांना म्हणतात घाबरू नका, आज मी म्हणतो घाबरू नका, पळू नका, मोदींची टीका। महाडमध्ये सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश। सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप असल्याची माहिती। सांगलीतील 250 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा दाऊद कनेक्शन समोर। दाऊदचा निकटवर्तीय डोला सलीम रॅकेटचा मास्टरमाइंड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।